सामानाची बांधाबांध चालू आहे इकडे. चलो अशा प्रकारे आमचं Cheers. झालेलं आहे. चर्च काय आलं ना, उजव्याकडे हा बाजूने गेला तो एक्सप्रेस हायवे आपला मुंबई गोवा समोर, आणि हा आपला जुना मुंबई गोवा हायवे. तर चला त्या निमित्ताने विलास भाऊ म्हणाले की आपण जुना मुंबई गोवा हायवेने जो म्हणजे खाली नदीकडनं जातो तिथून जाऊया. वळणं मारायला जरा मस्त मजा येते. आता ही एंट्री आहे, दोन्ही बाजूला आहे बघा, हे असे द्वारपाल आहेत दोन्ही बाजूला. हे बघा हा कळस आहे, आतलं मुख्य मंदिर आतमध्ये आहे, आणि हे जे बाहेरचं आहे ना हे त्यानंतर बांधलेलं आहे. आणि हा इथून पूर्ण सागवानी सभामंडप आहे, सगळं लाकडाचं बांधकाम आहे. चला आता आम्ही निघतोय सह्याद्री हरकुळ बुद्रुक विलासभाऊंच्या घरी. आम्ही म्हटलं तुम्हाला पण एक नजारा दाखवूया. आणि हे विलासभाऊंचं घर. तर आता वाजले आहेत 10:54. दिसणार नाही, पुणे ब्राईटनेस नाही घड्याळाचा तेवढा. 10:54 झालेत. तयारी झाली सगळी निघायची. 10:30पर्यंत निघायचं होतं, अर्धा तास लेट आहे आम्ही. तर म्हटलं चला निघूया आता. बांधाबांध झाली आहे सगळी, पूर्ण रेडी आहे गाडी, आणि निघू डायरेक्ट. इथून जाणार अभिषेकच्या घरी. त्याच्या आधी फोंड्याला थांबून थोडंसं नाश्ता वगैरे, चहा पाणी, चहा वगैरे पियालो आम्ही इथे, पण थोडं नाश्ता वगैरे करू आणि मग राजापूर. ठीक आहे, चला भेटूया. वाडी. आणि हे जे दिसतंय हे विलासभाऊंचं जुनं घर, ते पण आता नवीन बांधण्यात आलंय. गणपतीलाच ओपनिंग झालं. आणि आता आपण प्रस्थान केलंय राजापूरच्या दिशेने. राजापूरला अभिषेकच्या घरी निघालोय. आणि वाजले 11. आता दाखवतो तुम्हाला किती वाजले. हे बघा बरोबर 11 वाजलेले आहेत. आता फोंडा मार्गे आम्ही निघतोय. आणि इथून निघताना आता आम्ही थोडंसं फोंड्याला नेरी करू ना, चहा पाणी तर झाली आहे, नेरी बाकी आहे आमची. तर नेरी करू आणि त्याच्यानंतर मग राजापूरच्या दिशेने न्याहारी सकाळचा नाश्ता. तर मग आता इथून न्याहारी करू आणि त्याच्यानंतर मग आपण राजापूरच्या दिशेने प्रस्थान करू. ठीक आहे, चला भेटूया आता डायरेक्ट फोंड्याला. चला, ही सिस्टीम बरी केल्याने आहे. प्रशांत जाशील ना तू का अडकशील? चलो लाईक दिस इज टेक्नॉलॉजी. वाव, कलर मस्त काढलाय बघा, छान कलर आहे. बघा घंटीचा नाद आहे का फक्त वाजवतो. अजून नाच चालू आहे, गाणं घालतायत गुरु. चला होय मारुती. पाहुणा देवी माते की निघूया. आपले फंटर निघाले. घंटीचा जो नाद आहे ना, जवळजवळ 25 ते 30 सेकंद एवढा तो स्थिर नाद होता. लिटरली एकदम पॉझिटिव्हनेस जो त्याच्यामुळे दिसतो ना, जाणवतो म्हणजे जाणवतो. एक नंबर. बघा चलो
चला. गावची आपल्याला ओढ जास्त होती ना हा रस्ता कुठे गेला? अगोदरपासून. हा जुना रस्ता होता. अच्छा. इकडे एसटी यायची पहिले. हा एवढा छोटा आहे तो रस्ता. ओके फ्रेंड, आपण आलो अंडा बाजारपेठेत. नाश्ता कुठे होता? नाश्ता करायचा आहे एक इथे. मिनिट पहिले याचं काम करून टाकतो. ओके. माझा जीव करेला. चलो अशा प्रकारे आमचा Cheers. दिवस झालेला आहे. चर्स काय आलं, नाश्ता तर होऊन गेला एवढी भूक पण आता भूक लागलेली ते लक्षात नाही, त्यामुळे ब्लॉग मध्ये काय दाखवता आला नाही. पण कसं आहे, चहा तरी आपला मस्त आहे ना. तर अशा प्रकारे आता नटगे घाटाला सुरुवात झाली आहे. आपण डाऊन हिलवर आहोत आणि इथून खूप सुंदर दृश्य दिसतं बघा खाली. हे बघा, हो हो झाडं आली मध्ये. हा आत्ता बघा, तर एक मिनिटाभरात आता हा घाट संपेल आणि आपण मग मला वाटतं तिथून पुढे साधारण एक 20 मिनिटात राजापूरला पोचू. हा हा लाल फुलं काय छान दिसत आहेत मध्ये डिवायडरवर लावलेली, येल्लो आणि रेड. रेड नाही सॉरी ऑरेंज. राईट नाही का? आमचे विलास भाऊ म्हणतात की जुन्या रस्त्याने जाऊया. हा लेफ्टला खाली बाईक आली ना. हा. खाली बाईक आली ना तिथून. फक्त मला माहिती होतं की चालू आहे की नाही. चालू आहे. खालीच आहे ना रेल्वे स्टेशनला जायचा रोड. बरोबर. हा उजव्याकडे हा बाजूने गेला तो एक्सप्रेस हायवे आपला मुंबई गोवा वा. समोर. काय? आणि हा आपला जुना मुंबई गोवा हायवे. तर चला त्या निमित्ताने विलास भाऊ म्हणाले की आपण जुना मुंबई गोवा हायवेने जो म्हणजे खाली नदीकडनं जातो ही मजा वेगळी. तिथून जाऊया. वळणं मारायला जरा मस्त मजा येते. तर तुम्ही पण बघा, ज्यांनी कोणी बघितला नसेल नवीन पिढीमध्ये तर त्यांनी बघून घ्या. जुना मुंबई गोवा हायवे हा असा आहे. आजही तसं हा तसंच आहे. हे वळण एक नंबर वळण आहे भाई, फुल युपी नाही आता मनाला सुख मिळालं जरा. मग हा बघा, हे ट्रक उभे आहेत ते वर रोडला उभे आहेत आणि हा असा इथून युटर्न मारलाय एकदम. हा राईट मारला की रेल्वे स्टेशनला जातो. पुढे पण राईट मारला की रेल्वे स्टेशन. बरोबर. युवया नाही पुढे आहे, पण. वरती आहे. हा वरती आहे ना ते. ते शासकीय वसाहत आहे ना. हा, तिथे. हा. हा जुना आपला हा आपला जुना ब्रिज ब्रिटिशकालीन. हे बघा तो नवीन. नदी, आणि हा वरती दिसतोय तो नवीन ब्रिज. आणि हा इकडे नदी इथे. हा हा वाव मस्तच. खाली बघा नदी दिसते. तिकडे बाजारपेठ आपली राजापूरची. पुढे तिकडे हा एक टन सगळा हा एक टन हे रिस्की टन आहे एकदम जागेवर. हा बघा मस्त. आता हा आलो आपण नवीन हायवे जवळ. राईट साईडला बघा जे हिरवं बस स्टॉप दिसतोय बांधकाम. बघा ट्रक चाललाय समोरून. हा नवीन एक्सप्रेस हायवे मुंबई गोवा. अरे इथे का बंद केलंय? डायव्हर्जन दिलंय तिथे. काम काम चालू आहे वाटतं काहीतरी. हा मस्त जुन्या आठवणी जाग्या झाल्या खरंच. रोडच्या या. जाताना पण उद्या कशेडी मधूनच जाऊया. हा चालेल ना. पण रस्ता खराब आहे ना. नाही वर चांगला आहे. हा? नाही चांगला आहे. मी पण मध्ये आलेलो, चांगला आहे रस्ता. चांगला आहे. हा चांगला रोड आहे. मध्ये खूप खराब होता. खूप फक्त म्हणजे तो आयकॉनिक टर्न आहे ना हा. त्या भिंतीच्या हा, इकडे, हा, हा, तो हा. फक्त त्या टर्नला खराब आहे. बरोबर. आता चांगला आहे तो पण म्हणजे चांगलाच रोड केलाय वर. तर मित्रांनो, राजापूर डेपोच्या आधी आपण एक लेफ्ट टर्न घेतला आणि अभिच्या घराच्या दिशेने आता प्रस्थान केलंय. एक किती वेळ लागेल इथून? 5 मिनिटं. ओके 5 मिनिटात अभिच्या घरी पोहोचू. आमच्या गावच्या सारखा रोड आहे. ते समोर दिसतंय ते अभिचं घर. ग्रीन कलर मांडव घातलाय कपड्यावर. सॉरी मांडवावर कपडा घातलाय.
कपडा घातलाय मांडवावर बोलतोय. मांडवावर कपडा घातलाय. वडाचं झाड त्या सावळीमध्ये इथे पार्क करा. आणि हा बैलाची शिंग बघा, असं वाटतं काय सायकलची हँडल आहे. हा तो बघा बघतोय बोलल्यावर, दाखवतोय तो अजून नीट बघा बोलतोय. हँडल सारखे आहेत सायकलच्या. चला अभिचे काका बघतायत पाहुणे येले घेतलं ना माहिती. अभिचं घर. लाडू मी घेतले, त्यांचे मी नाही घेतले. आम्ही तर दिलोय. झालं आता आनंद भाऊ ना विचार. चला आम्ही आलो अभिच्या घरी. गाडी लावली आहे खाली तिथे आणि खळ्यात उभे आहोत आम्ही. इथे गाडी लावली आहे. हे अभिचं घर. चलो भेटू थोड्या वेळाने. आपण निघालोय. वाजले किती रे? 4:40. 4:40 झाले आहेत मित्रांनो. धूत पापेश्वरला जायचं आहे. त्याच्या आधी एक फ्रीज बघायचं आहे अभिषेकला. तो बघून झाला की मग डायरेक्ट धूत पापेश्वर. तिथं पाप धुतलं जातं ते धूत पापेश्वर. बरोबर ना? असंच अर्थ आहे ना त्याचा? हा मी कुठेतरी वाचलेलं म्हणून. चला चलो आदमी लोक बैठले भाई. जरा झोपलं बरं वाटलं एकदम. झोपलं पाहिजे. झोप तर पाहिजे ना. हे बघा तिथं लिहिलेलं आहे, बघितलं काय? गाडी आहे ना, गाडी मग नदीमध्ये पार्क केली. आता तुम्ही म्हणाल कशी काय? हे बघा हे दिसलं इकडे आणि पुढे बघा स्ट्रेट सरळ नदी आहे. इकडे नदी आहे आणि ह्या ब्रिजच्या मागे पण ते बघा तिकडे नदी आहे ना. आणि मधीचा भराव घालून हे इथून नदीचं पाणी काढलेलं आहे साईडने पूर्ण. आणि हा नदीतच भराव घातलाय. आणि इथे पार्किंगची व्यवस्था केली आहे. सगळी पार्किंग केली आहे नदीमध्ये. चला अभिच्या घरी फ्रीज घ्यायचं आहे. तो पहिलं फ्रीज बुकिंग करणार आणि मग दूध पापेश्वर. चला लालपरी आली. लालपरी आता ही पण इकडे टर्न मारणार. टर्न मारून पुन्हा वर येणार. आता ही आली राजापूर तारळ. तारळ खायची तरी इली. त्याच्या मागून ती आली राजापूर चना कोळवण. हो हो दिसले आमका. चला ही बघा राजापूर चुना कोळवण. हे सगळ्या एसट्या तिकडे टर्न मारायला येतात. बघा आता हा पण टर्न मारणार. बघा तिन्ही पण एसट्यांनी टर्न मारले. ही स्पेशल व्यवस्था नदीमध्ये केलेली आहे. हे बघा इकडे नदी आहे त्या ब्रिज खालून. हे बघा नदी. चला जाऊया फ्रीज बघूया कुठला अभिषेक घेतोय. चॉईस करतोय आणि मग धुता पापेश्वर. चलो मोकळे एजन्सी इलेक्ट्रॉनिक्स अँड स्मॉल ॲप्लिकन्स. माणसात गेलेली आहेत बघायला. साहेबांनी आधी पुढची बघितली आहे आणि ती पहिली पकडली आहे फॅन खाली. चॉईस चालू आहे. चला बुक केला. हो का कोणता केला माहिती आहे? हा वाला बुक केलाय. 18,500 प्राईज आहे याची आणि 17ला बुक केलाय. चलो आता फॉर्मॅलिटीज सगळं पेपरवर हे कम्प्लीट करतील. तोपर्यंत आपण काय बघायला जायचं आपल्याला? मोखरम काय? मखरूम. नंबर आपला आहेच नाही. मखरूम हे राजापूर मधलं फेमस आयटम आहे जो खाण्याचा आहे. चाय बरोबर खाऊ शकता किंवा असंच खाऊ शकता. त्याच्या थोडा वरचा घर. मखरूम काय? टोस्ट बटर काय? आपले सांडगे कसे असतात? सांडगे लहान असतात, मखरूम जरा मोठे असतात, वाकडे तिकडे असतात. कुकीज 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 पण ते जरा Cookies. प्लेन असतात. आपल्या मुंबईच्या भाषेत कुकीज. कुकीज. चलो चला आम्ही आलो. हा चला आम्ही येतो मखरूम बघून. तुमच्या तिघांसाठी घेतले. चला हा या. चला चला बसा बसा. बसा बसा. बसायला जास्त वेळ लावू नका. चला सरका. वाय सरकून शान घ्यावा. सरकून शान घ्यावा आणि चला आता मला टर्न. दगड बघा फक्त. हा
आता कालच्या सारखी लावशात काहीतरी परत घाडघूड करशात हा करशात. नाही ते तिकडे कातळाच होतं ना ते वरती मध्ये दगडाच्या वरती आल्या होत्या हा. हा. त्याच्याकडे ती 500 आहे. ओके बघा 17:30 दिला. हा चढ बघा सुरजने केवढा फोन आहे. केला होता. हो हो सुरजने फोन केला होता त्याच्यानंतर श्री देव दुपारी धूतपापेश्वर पण मंदिराकडे जवळ आहे हा तसं जवळ आहे रे फक्त लांब थोडा नाही. चढाव आहे. हे बघा इथे 8:30 लिहिलंय समोर होता या ना. ग्रीन बोर्डावर त्याची ती श्री बैठकी देव होती, धूत ती पापेश्वर बैठकी मंदिराकडे म्हणून. होती. आणि हा चढ सर्वात चढत 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 डायरेक्ट धूत पापेश्वर मंदिराकडे चाललोय आपण. सुरजच्या मित्राने त्याला. चलो चलो हा, चलो. मग त्याने काही ही हे बघा ह्या टेम्पोत ना मागे होळीचं आहे बघा है ना केवढं मोठी आहे बघा. आता ही पूर्ण बॉडीच्या बाहेर आहे हे सुपारीचं झाड आहे. त्याच्यामुळे आम्ही गाडी इकडे आतमध्ये टाकली आहे. हे बघा हा, ते बुक केवढी मोठी आहे बघा. चाललंय. गाडी बघा. हा. गाडी आहे मागं बघा. आता आपण गाडी इकडे राईट साईडला एक आतमध्ये छोटीशी गल्ली होती पिशवी घ्या. त्या गल्लीमध्ये घ्या, टाकली. हळूहळू घ्या. हे बघा या गल्लीमध्ये टाकली नाही, गाडी. घेतील ते. सिमेंट. हे चांगल्यासाठी बघा. होतं. आज आम्ही चाललोय आणि आज सोमवार आहे आणि शंकराच्या दर्शनाला चाललोय आम्ही. म्हणजे कसे योग जुळून येतात है ना योगायोग म्हणतात याला. आपण पोचलेलो आहोत पार्किंग लॉट मध्ये. बघा पार्किंग लॉट आहे धूत पापेश्वर मंदिराचा. गणेश मंदिर. गाडी आपली पार्क होते. टायर छोटे असल्यामुळे लागते गाडी खाली बम झाली की. हे बघा इथे ना श्री धूत पापेश्वर मंदिराचा ना सर्व इतिहास लिहिलेला आहे. स्टॉप करून तुम्ही वाचू शकता. ही कमान आहे श्री देव धनी धूत पापेश्वर महाराज. हे बघा आता दिसेल तुम्हाला. इकडे अशी दुकान आहेत उजव्या बाजूला. बघा आणि ती शाळा आहे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा धोपेश्वर नंबर 1. आणि आता एक पिक्चर आला आहे शाळेच्या वर तर तो पिक्चरसुद्धा नक्की बघा. खूप छान पिक्चर आहे. काय नाव आहे त्या पिक्चरचं काय नाव आहे अभि त्या पिक्चरचं? क्रांती ज्योती विद्यालय आहे ते. क्रांती ज्योती विद्यालय. ओके फुलं बघा ना छान आहेत बघा. आता ही एंट्री आहे दोन्ही बाजूला आहे बघा. हे असे द्वारपाल आहेत दोन्ही बाजूला आणि त्याच्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर बघा सगळं लाकडी काम आहे. आणि घंटा आहे पण आतमध्ये ना वाजवायचं जे असतं ते नाही आहे. पूर्ण लाकडी सागवानाचं बांधकाम आहे त्यामध्ये केलेलं आहे बांधकाम सर्व. सागवानी बांधकामामध्ये आहे सर्व. पूर्ण लाकडाचं आहे. आणि इथे यामधली माहिती दिलेली आहे श्री देव धूत पापेश्वर मंदिर.
पहिला चालू होतं पण ते खूप लोक गोष्टी करायला लागले ना. पिंडी वगैरे हो बंदला खाली. हे बघा हा कळस आहे. आतलं मुख्य मंदिर आतमध्ये आहे आणि हे जे बाहेरचं आहे ना हे त्यानंतर बांधलेलं आहे. आणि हा इथून पूर्ण सागवानी सभामंडप आहे. सगळं लाकडाचं बांधकाम आहे हे बघा. मंदिराच्या दोन्ही बाजूला हे असे द्वारपाल आहेत. आणि हा समोर जो डोंगर आहे ना या डोंगरातून जो पाण्याचा प्रवाह येतो ना तो जो प्रवाह या दगडावरनं धबधब्याच्या रूपामध्ये पडतो खाली. आणि या जिथे आता ते पाणी पडतंय ना बरोबर त्या पाण्याच्या मागे तिथे पिंडी. आता कॅमेऱ्यामध्ये सामोर तर दिसणार नाही तरी पण मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा आता इथून आहे ना थोडंसं झूम करतोय. थोडंसं पिक्चर क्लॅरिटीमध्ये थोडंसं कमी होईल. हो शिवपिंड आहे बघा मोठी. थोडंसं पाण्याच्या मागे झूम केलेली मी. हे बघा इथे हे कामेश्वर मंदिर आहे. हे बघा हे कामेश्वर मंदिर आहे. दोन्ही बाजूला वरती बघा दरवाजाची जी कमान आहे त्याच्यावर दोन्ही बाजूला घोड्यांची मुखं आहेत. थोडं साईडने दाखवतोय बघा हे. आणि याचंही बांधकाम पूर्णपणे दगडात केलेलं आहे. आणि आतमध्ये शंकराची पिंड आहे आणि अजूनही काही मूर्त्या आहेत आतमध्ये. आणि आपली माणसं आता समोर हे बघा इथे वरती आहेत. ही बघा हात दाखवत आहेत वरून. आणि इथे एक गाईची हे बघा तांब्याची मूर्ती आहे गाईची. ते शंकराच्या पिंडीवर दुधाच्या धारा वाहताना दाखवली आहे. हे बघा आणि आपली माणसं गेली आहेत वरती. इथून पायऱ्या आहेत. कामेश्वर मंदिराच्या मागच्या बाजूला पायऱ्या आहेत या. आणि इथून आपण वरती जाऊ शकतो. आणि हा नदी ओलांडण्यासाठी हा ब्रिज बांधलेला आहे. 5 वर्षापूर्वी पण आलेलो तेव्हा असं एवढं नव्हतं. खूप छान पद्धतीने आता हे मेंटेन पण केलं आहे आणि खूप सोयीसुविधा पण केल्या आहेत. बघा इथून हा धबधबा पडतो खाली. आणि हे दूतपापेश्वराचं हे मंदिर बघा इथून. एवढ्या अप्रतिम स्थानी हे वसवलेलं आहे ना. जवळजवळ 1001 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि हा सभोवतालचा परिसर. आणि ह्या बाजूने पाण्याचा जो प्रवाह आहे तो डोंगरातून येतो या बाजूने. आणि हे दत्तात्रयाचं मंदिर आहे. चला मंदिरात जाऊया. इथे दर्शन घेऊया. या समोरच्या डोंगरामधून जे पाण्याचे प्रवाह आहेत ना ते खाली उतरतात या घळीमध्ये. आणि इथून ते प्रवाहित होत नदीचं स्वरूप आहे. हे बघा इथून हे सरळ खालीपर्यंत जातात.
एवढ्या अप्रतिम स्थानी हे वसलेलं आहे ना ठिकाण, खूप सुंदर ठिकाण आहे. तर मी म्हणेन तुम्ही एकदा नक्की वेळ काढून आहे ना राजापूरला जर आलात किंवा राजापूरच्या आसपास, तर तिथून आहे ना अगदी एक 5-7 मिनटावर 10 मिनटं बघा, एक 10 ते 15 मिनटं लागतील तुम्हाला स्वतःची गाडी असेल तर. थोडंसं वरती डोंगरावर आहे. तर तिथे आल्यानंतर कोणी कुठेही कोणालाही विचारा राजापूरमध्ये दूतपापेश्वर मंदिर कुठे आहे म्हणून, तर कोणीही सांगेल तुम्हाला. बाजारपेठेच्या इथून यायचं आहे सरळ, आणि खूप अप्रतिम ठिकाण आहे. आणि नक्की एकदा ना या स्थानाला भेट द्या, कारण हे स्थान अशा ठिकाणी आहे ना निसर्गामध्ये की ती जी शांतता आहे ना इथे, जी आल्यानंतर जी जाणवते ती खूप एक्स्ट्रीम लेवलची आहे, खूप सुंदर. हे बघा, आपली माणसं इथे उभी आहेत. हे जे दत्तात्रयाचं मंदिर आहे ना अगदी त्याच्या समोर हे बघा, इथून या पायऱ्या आहेत खाली जायला या बाजूने, हे बघा. पण आता ना सध्या त्या बंद करण्यात आलेल्या आहेत. इथून तुम्ही खाली जाऊ शकत होता समोर पाण्यामध्ये, पण आता सध्या नाही आहे खाली जायला. त्यांनी तिकडे एक लोखंडी दरवाजा लावून आहे ना ते बंद केलेलं आहे. हे बघा, इथून खाली उतरून तुम्ही पाण्यात जाऊ शकत होता. आणि एक 5-6 वर्षापूर्वी मी जेव्हा आलेलो ना कोरोना काळात, तेव्हा मी, माझी मुलं सर्व, शिवाय, चिनू, आई, आम्ही सर्वजण ना इथे पाण्यामध्ये गेलेलो. पण आता हे पूर्णपणे बंद केलं आहे. हां, पण इथून जो मंदिराचा जो एक व्ह्यू मिळतो ना अप्रतिम आहे. बघा ना, मस्तपैकी पूर्ण डोंगर, त्याच्यामागे त्या सर्व झाडं, आणि समोर नारळाची झाडं आहेत, आणि मंदिराची ती समोरची कमान, आणि मग मंदिर. वाव. आणि पावसाळ्यात विचार करा की ह्या मंदिराच्या बाजूने हा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे स्पीडने खाली म्हणजे स्वतःला झोकून देतोय. सुपर. इथूनही खाली उतरायला आहे. हे बघा, इथून तुम्ही उतरून खाली येऊ शकता. पण आपण दरवाजा आता आहे की नाही माहिती नाही, बघूया आपण तिथे जाऊ तेव्हा. चला जाऊया आता, फोटो घेऊया थंबनेलसाठी काहीतरी जरा मस्त वेगळी, पण एक नंबर आहे. पुलावरनं तुम्ही आलात ना पायऱ्या उतरून खाली की त्यानंतर आहे ना बघा, इथे मस्तपैकी ना बसायला वगैरे केलेलं आहे. एक कारंज आहे, आता तरी चालू नाही आहे, पण इथून मस्तपैकी सगळी बाकड्यां टाईप आहे ना दगडाची बांधणी आहे, आणि बसायची सोय केलेली आहे इथे. खूप छान आहे. म्हणजे जर तुम्ही डबे वगैरे जर घेऊन आला असाल दुपारच्या वेळी आणि काही कॅरी केलं असेल खाण्याचे पदार्थ, तर इथे बसून तुम्हाला निवांतपैकी आहे ना ते भोजन करता येईल असं आहे. खूप छान पद्धतीने बघा ना, हे असे दगडी बसण्याचे हे केलेले आहे प्रयोजन, सॉरी. आणि बघा, इथून हा प्रवाह वाहत या दिशेने खाली जाते. इथपर्यंत मी आलेलो त्यावेळी. खूप छान आहे. आपली मंडळी उभी आहेत समोर. चला निघूया आता, डायरेक्ट घरी भेटू. चला. बघा ना, माडाची पोपळीची आहेत झाडं, पोपळी आहेत. बघा किती सुंदर परिसर आहे. तर दर्शन झालेलं आहे अशा तऱ्हेने आपलं. अभिषेककडे आलो होळीच्या निमित्ताने, आणि त्या निमित्ताने पण दूतपापेश्वरचं पुन्हा एकदा दर्शन झालं. 5 वर्षापूर्वी मी आलेलो, त्याच्यानंतर आता आम्ही पुन्हा 5 जण आलोय, आणि दर्शन वगैरे मस्त आलं. वातावरण तिथलं मस्त आहे, ॲटमॉस्फिअर आहे ना हे एक नंबर आहे. शांतता मस्त, आणि जे ठिकाण आहे ना एकदम नदीला लागून मस्त. पावसात मस्त असेल. पावसात एकदम धबधबा जेव्हा तो फुल फ्लोने असेल ना, एक नंबर.
चला 6:30 झाले. आता जाऊन पुन्हा होळीचा कार्यक्रम अटेंड करायचा आहे आपल्याला अभिषेकच्या घरचा. चला तिथलं पण आपण थोडंसं शूट करूया. चलो. आता एक अभिषेक ना एक नवीन स्पॉट दाखवायला आला आहे आम्हाला इथे रानतळा म्हणून. तर इथे जो स्पॉट बनवला आहे ना त्याच्या आधी चंद्र बघा, इथे चंद्र ह्या लाईनीमधून इथे बघा. तर हा बघा हा एंट्री गेट आहे, इथे एंट्री आहे इथून. आणि रानतळा म्हणून काहीतरी स्पॉट आहे हा. हे बघा. तर अभिषेक म्हणाला की चला आलोच आहे इथूनच जाणार आहे तर हा स्पॉट दाखवूया. चला चला बघूया. आपण पण नवीन स्पॉट काहीतरी बनवलंय आणि इथून पूर्ण राजापूर जे शहर आहे ना तर ते इथून दिसतं. तर बघूया काहीतरी नवीन स्पॉट बघायला बनवलाय तर बघता येईल. असे नवीन नवीन स्पॉट बघायला कसं जरा मस्त मजा येते. वाव, हे बघा ना सुंदर केलंय हे बघा. लाल फुलं आलेत मस्तपैकी आणि ते मागचं झाड एक नंबर आहे. हे बघा या बाजूला पण तसंच केलंय. झाडांना मस्त की ते जे सपोर्ट दिलाय ना तो एक मस्त फील येत आहे. हे बघा कमान छान बनवली आहे. त्यांना जो लुक दिलाय ना दगडांचा नॅचरल. वाव. लहान मुलांसाठी घसरगुंडी आहे इथे. तिथे बसायला एक बनवलं आहे बघा. या बाजूने सुंदर. आणि आता हे इथे वर चढत आहेत. इथून पूर्ण राजापूर सिटी दिसते. चला फुलपाखरू. वाव वाव दिसणारं दृश्य तर एक नंबर आहे. महाबळेश्वरला कुठला स्पॉट वाटतो महाबळेश्वरचा? हे बघा जवळजवळ 360 व्ह्यू आहे इथून. या रस्त्याने आपण आलो वरती आणि समोर तो जे ब्रिज दिसतोय तो मुंबई गोवा हायवे. ओके म्हणजे राजापूर डेपो इथे आला कुठेतरी. कुठे आला राजापूर? हा काय ह्या लाईट दिसत आहेत त्या कुठल्या समोर. तिथूनच खाली आलो ना आपण. आपलं मंदिर दिसतं. हे बघा ही आहे कुठे? ही बाजारपेठ आहे. त्यात आपण गाडी लावली ही बाजारपेठ आहे. तो वरती मुंबई गोवा हायवे ना तिकडे वरती डेपो. आणि चंद्र पण बघा वरती आलाय मस्त. आणि हे पूर्ण राजापूर सिटी. हा समोर इथे ब्रिज पण दिसतोय मुंबई गोवा हायवेचा. सुंदर व्ह्यू आहे. आणि इथून हा वरून हा व्ह्यू पण छान आहे. गार्डन जे बनवलंय लहान मुलांसाठी एक टाइमपास छान आहे. ते झोकाळे आहेत, घसरगुंडी आहे, कारंजा पण लावलाय मध्ये सेंटरला. आणि बसायला मस्त आहे की दोन त्या काय बोलतात त्याला अळंबीला काय बोलतात रे? अळंबी येतात ना त्या टाईप मशरूम. हां मशरूम टाईप मस्त आहे की ते असं बसायला पण बनवलं आहे दोन ठिकाणी. या कॉर्नरला आहे आणि इथे या कॉर्नरला एक आहे. या पायऱ्या आहेत वरती यायला इथून. आणि फोटोशूट चाललेलं आहे इथे. एक बटरफ्लाय मगाशी दाखवलं ते बनवलं इथे. इथे पण फोटो पॉईंट चांगला आहे. हा सेल्फी फोटो किंवा फोटोसाठी. फुलं बघा किती मस्त आहेत. रेड कलरची ना.
रेड पिंक हा हीच ना व्हाईट रेड ठीक आहे तासभर टाइमपास करायला खूप छान स्पॉट आहे यार. चलो त्याच्यावर लक्ष हे घ्यायचं